बैठे बैठे सांगा हातवर ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी वर करायचं, ज्यांना नाही त्यांना काय गरज नाही. बघा आपण कोणी आहे का? वा वा छान छान. सगळ्यांना हात खाली बैठे बैठे सांगा. बोलायचं नाही, आता शांत बसायचंय. मी काय जास्त वेळ बोलणार नाही, फक्त 2 शब्द बोलणार आहे. आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री डोंगरे सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर, तसेच मुलींचे हायस्कूल हातगाव येथील मुख्याध्यापिका ज्यांच्या अंगामध्ये अतिशय वक्तशीरपणा आहे, ज्यांच्या अंगामध्ये अतिशय शिस्त आहे आणि काम करण्याचं ज्यांचं कौशल्य अतिशय चांगलं आहे, अशा मॅडम, तसेच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, अशा निरोप मूर्ती आपल्या शाळेतील खांगणे मॅडम, नुकतीच त्यांची बदली या शाळेतून दुसऱ्या शाळेत झालेली आहे. आणि खास करून जे 10वीच्या विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचा एवढा अट्टहास आहे. खास तुमच्यासाठीच हे सगळं काही नियोजन केलेलं आहे. मुलांना कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवीन पहाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवीन पहाट असते. तेव्हा आजचा हा निरोपाचा जो सोहळा आहे, हा सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता आपल्या उज्ज्वल भविष्याची नवीन पहाट ठरावी ही माझ्या मनातून तुम्हाला हृदयातून अंतःकरणातून खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, निरोप तुमचा घेताना डोळ्यात पाणी काढे, एकत्र भांडत होतो कधी, आज हा कंठ दाटला काढे, डोळ्यात साठला मोती निरोप हा देताना, कार्य रेंगाळतंय मन तुमचं पाऊल बाहेर जाताना, उलट्या पाखरांनो घरट्याची नका करू रे जिद्द, हसत खेळत घेऊन हा निरोप करा स्वतःला सिद्ध. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा निरोपाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांचा कंठ तर दाटलेलाच आहे. फक्त तुमचाच दाटलाय असं नाही, तर आमचा पण कंठ आम्ही पण भावूक झालेला आहोत. कारण तुम्ही आता आम्हाला इथून सोडून जाणार आहात, पण कशासाठी? तुमचं जे उज्ज्वल भविष्य आहे, हे भविष्य घडवण्यासाठी, साकार करण्यासाठी तुम्हाला आता इथून पुढे ध्येय वेधवायचं आहे. बघा, स्वतःला कसं सिद्ध करायचं, स्वतःला कसं घडवायचं, स्वतः कसं घडायचं, त्यासाठी मी तुम्हाला छोटीशी बोधकथा सांगते. एक छोटंसं कुटुंब होतं. बोधकथा छोटीच आहे, मोठी नाही. आणि त्या कुटुंबामध्ये बोलू नका, ते कुटुंब अतिशय गरीब, परिस्थिती अतिशय बिकट होती. आणि त्या कुटुंबामध्ये एक 12 ते 13 वर्षाचा मुलगा आणि 4 त्या मुलाला बहिणी होत्या. मग त्या मुलाचे जे वडील आहेत ते काय करायचे, मोलमजुरी करायचे आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवायचे. त्यांना वाटलं की आपल्या मुलानं काय करावं, काहीतरी आपल्या कुटुंबाला हातभार लावावा. म्हणून त्यांनी काय केलं, मुलाला माहित होतं की आपली परिस्थिती बिकट
कपड्याचा उपयोग केला. मग त्या मुलाने 10 रुपये घेतले. परत परत तो घरला गेला. बाबा बाबा मला 10 रुपये मिळाले. बाबा मला 10 रुपये मिळाले. बाबा खुश झाले. बाबांनी त्याला गळ्याला मिठी मारली. स्वतःच्या छातीला टोठाळलं आणि सांगितलं, ठीक आहे बेटा, ह्या 10 रुपयामुळे नक्कीच आपल्या घराला चांगला हातभार लागणार आहे. मुलगा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा उठला. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाने आणखी काय केलं, मग दुसरा कपडा होता त्याच्या बदलात. तोच कपडा थोडा मोठ्या साईजचा काढला आणि सांगितलं, बाळा काल हाच कपडा तू 10 रुपयाला विकलास. आज काय कर, हाच कपडा तू 20 रुपयाला कोणी घेतोय का बघ. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, बाबा काल तो 10 रुपयाला घेण्यासाठी तास गेला, 2 तास गेले, 5, 6, 7 तास गेले, कुणी घ्यायला तयार नव्हतं. आणि हा कपडा आज 20 रुपयाला कोण देईल बाबा. अरे बाळा तू काल पण असंच म्हणाला होता ना, तू प्रयत्न कर, प्रयत्न करायला काय अडचण आहे. आपलं नुकसान तर काही होणार नाही ना, बघ तू नक्कीच प्रयत्न कर. मग मुलगा म्हणाला, ठीक आहे बाबा. मग परत तो मुलगा ते संध्याकाळी कपडा धुतला. स्वच्छ असा कपडा धुतल्यानंतर संध्याकाळी इस्त्रीसाठी म्हणून परत त्याने स्वतःच्या अंथरुणाखाली रात्रभर ठेवला. सकाळी उठला, बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर गोरगोऱ्या तोडू लागला. 20 रुपयाला कपडा, 20 रुपयाला कपडा, 20 रुपयाला कपडा. प्रत्येक जण पाहू लागलं आणि पुढे जाऊ लागलं, पाहू लागलं, पुढे जाऊ लागलं. तास गेला, 2 तास गेला. परत मुलगा परत त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली, तो परतच घराकडे आला. आणि घरी आल्यानंतर शाळेमध्ये जे काही रंगीबेरंगी आपलं रंगकामाचं साहित्य होतं, ते साहित्य त्याने घेतलं आणि त्या कापडावरती डोळ्यांचं ढग चित्र काढलं. आणि परत तो शाळेकडे आला आणि त्याला वाटलं की हे जे कार्टून आहे, हे कार्टून लहान मुलांना खूप आवडतं आणि म्हणून कोणीतरी आपल्या हे कपडा घेणार म्हणजे घेणार, आजही आपल्याला 20 रुपये मिळणार. या अपेक्षेनं तो शाळेच्या समोर आला आणि शाळेची वाट पाहू लागला, शाळा कधी सुटते. एवढ्या शाळा सुटली. 20 रुपयाला कपडा, 20 रुपयाला कपडा, बोलांचा 20 रुपयाला कपडा म्हणून तो ओरडू लागला. मुलं पाहू लागली आणि निघून जाऊ लागली. पण एक छोटासा मुलगा होता आणि त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी त्याची आई शाळेमध्ये आलेली होती. त्या आईनं पाहिलं, त्या मुलाला हट्ट धरला, आई आई मला ते कार्टून असलेला कपडा घ्यायचा आहे, मला तो कार्टून असलेला कपडा घ्यायचा आहे. बाळाच्या हट्टापुढं आई म्हणली आणि आईनं कार्टून असलेला कपडा 20 रुपयाला घेतला. त्याला आनंद झाला आणि त्या आईला विचारलं की बाळा तुझं वय 12-13 वर्षाचं, तुझं वय शिक्षणाचं आहे आणि तरी पण तू हे हातरुमाल कशाला नंतर बसल्यास, मुलाचं काम का विकत आहे, तू शाळा कशी काही सर्व का करत आहेस. त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझ्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे, खूप गरिबीची आहे, हालाकीची आहे. माझे वडील मोलमजुरी करतात आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की बाळा हे कपडा 20 रुपयाला विकून ये आणि म्हणूनच मी हे कपडा 20 रुपयाला विकत आहे. त्यावेळेस त्या मुलाच्या बाळाच्या आईला आनंद झाला, त्याचं मन कौतुक वाटलं आणि त्या ताईने काय केलं, आणखी 20 रुपये काढले आणि त्याच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं की बाळा हे 20 रुपये घे, हे तुझ्यासाठी बक्षीस आहे. त्याला वाटलं ते 20 रुपये आणि हे 20 रुपये, आता किती झाले असणार, 40 रुपये झाले. आणि मग 40 रुपये घेतला आणि परतच घराकडे गेला. बाबा बाबा 40 रुपये मिळाले, 40 रुपये मिळाले. बाबांना खूप आनंद झाला. बाबांनी परत त्याला कळकळायला मिठी मारली आणि मग ह्या 40 रुपयामुळे खरंच आपल्या घराला खूप मोठा हातभार लागलेला आहे, छान छान म्हणून त्याचं कौतुक केलं. बाळ शांत झोपी गेला. 2 दिवस गेले होते. तिसरा दिवस उजाडला आणि तिसरा दिवस उजाडल्यानंतर परत बाबाने तोच कपडा काढला आणि बाळाला म्हणले, बाळ हाच कपडा पहिल्या दिवशी 10 रुपयाला विकलास, तोच कपडा दुसऱ्या दिवशी तू 20 रुपयाला विकलास आणि आज तोच कपडा तुला, हा जी कपडा आहे ना, हा कपडा मी 200 रुपयाला घेते कपडा. काय बाबा 10 रुपयाला घेताना तेवढी परेशानी झाली, 20 रुपयाला घेताना तेवढा वेळ गेला, कोणी घ्यायला तयार नाही. अरे तू 10 रुपयाला देताना तसंच म्हणलास, विकला ना 20 रुपयाला म्हणलं तेव्हाही तू तसाच म्हणला होता, 20 रुपयाला पण विकला ना, अरे मग 200 रुपयाला विक ना, बघ जमते का, बघ कोणी घेते का. मग बाबांनी
तळमळीने त्याला सांगितलं आणि बाबांची तळमळ पाहून मुलगा म्हणाला ठीक आहे बाबा. म्हणून त्याने काय केलं, परत संध्याकाळी तो कपडा अतिशय स्वच्छ धुतला आणि इस्त्री करण्यासाठी म्हणून स्वतःच्या अंथरुणाखाली त्यानं रात्रभर ठेवलं. सकाळी उठल्यानंतर त्याला बातमी लागली की शहरामध्ये ऐश्वर्या राय चित्रपटची शूटिंग करण्यासाठी येत आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये एक कल्पना सुचली. त्याने काय केलं, तो कपडा घेतला आणि जिथं ऐश्वर्या रायची शूटिंग चालू आहे त्या ठिकाणी पळतच गेला आणि तो लहान 12-13 वर्षाचा असल्यामुळे त्याच्या पायामधून इकडून तिकडून करत कसं तरी ऐश्वर्या रायपर्यंत पोहोचला. ऐश्वर्या रायपर्यंत पोहोचल्यानंतर तो म्हणाला, ताई मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मला सही देताल का, मला तुमच्या सहीची खूप गरज आहे. मग ऐश्वर्या रायला कौतुक वाटलं, नवल वाटलं, एवढा छोटासा मुलगा आणि तो माझ्याकडे आला माझ्या सहीसाठी. आणि मग ऐश्वर्या रायनं त्या मुलाला सही दिली आणि सही घेतल्यानंतर तो पळतच बाहेर आला आणि बाहेर येऊन बाजारामध्ये गेला आणि उंच अशा कट्ट्यावर उभा टाकला आणि तो ओरडू लागला, ऐश्वर्या रायने सही केलेला कपडा फक्त 200 रुपये, ऐश्वर्या रायने सही केलेला कपडा फक्त 200 रुपये. आणि तो कपडा एका मिनिटामध्ये खरेदी केला. त्याला एवढा आनंद झाला. तरच तो बाबाकडे गेला आणि बाबाला सांगितलं की बाबा आज पण हा कपडा 200 रुपयाला विकला. मग बाबा म्हणाले, बर तू प्रयत्न केला ना, कपडा एकच आहे, तू पहिल्या दिवशी 10 रुपयाला विकला, तेच कपडा दुसऱ्या दिवशी 10 रुपयाला विकला आणि तोच कपडा तिसऱ्या दिवशी तू 200 रुपयाला विकलेला आहेस. मग तुझ्यामधून काय शिकला नेमकं? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की बाबा इच्छा असल्यानंतर मार्ग निघतोच, मनामध्ये जिद्द असली तर आपल्याला यश मिळते, जे ठरवलंय ते होतेच. अरे एवढं तर झालं, पण मला सांग की हे एकच कपडा आहे, या एकच कपड्याची 10 रुपयापासून तू 200 रुपयापर्यंत किंमत वाढवत गेलास. मग तू तुझी स्वतःची किंमत का वाढवत नाही? तू तुझ्या स्वतःची किंमत वाढव. तुला जगामध्ये खूप किंमत आहे, तू पण या जगामध्ये खूप मोठा होणार आहेस. आणि असं म्हणून त्यांनी सांगितलं, कारण स्वतःची किंमत आपल्याला